जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. आज आपण अशा एका विशेष राशीविषयक जाणून घेणार आहोत, जिच्यासाठी येणारे पुढील 1 वर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक बदल घडवून आणणारे मानले जात आहे. पारंपरिक ज्योतिषीय श्रद्धेनुसार या काळामध्ये अनेक नवीन संधी, नवीन आशा आणि प्रगतीचे नवे मार्ग या राशीच्या व्यक्तींसमोर खुले होऊ शकतात. अनेक दिवसांपासून मनामध्ये दडून राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. मित्रांनो, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती संघर्षातून पुढे जात असते. काहींना लवकर यश मिळते, तर काहींना संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर यशाचा आनंद अनुभवता येतो. जेव्हा ग्रहांची अनुकूलता आणि ईश्वराची कृपा एकत्र येते, तेव्हा जीवनातील कठीण प्रसंग हळूहळू मागे पडू लागतात आणि सुख, समाधान व प्रगतीचे नवीन पर्व सुरू होते. या राशीच्या व्यक्तींसाठीही असा सकारात्मक काळ जवळ येत असल्याची पारंपरिक मान्यता व्यक्त केली जाते. जन्मापासून अनेक अडचणी, संघर्ष आणि आव्हानांचा सामना करणाऱ्या व्यक्तींना आता नव्या आशेचा किरण दिसू शकतो. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची, कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची आणि आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र या सर्व गोष्टींसोबत नम्रता, प्रामाणिकपणा आणि सततचे प्रयत्न कायम ठेवणे आवश्यक आहे. कारण खरे भाग्य हे आपल्या चांगल्या कर्जांमधून आणि सकारात्मक विचारांमधून अधिक उजळत जाते. पारंपरिक श्रद्धेनुसार ग्रहांची अनुकूल स्थिती मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकते, निर्णय क्षमता वाढवू शकते आणि नवीन संधीचे स्वागत करण्याची प्रेरणा देऊ शकते. नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल अनुभवायला मिळू शकतात. प्रत्येक दिवसापासून रखडलेली कामे पूर्णत्वाकडे जाऊ शकतात आणि नवीन योजनांना यश मिळण्याची शक्यता वाढू शकते. मात्र कोणताही निर्णय घेताना संयम आणि विवेकबुद्धी यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये काही संधी अशा असतात ज्या माणसाचे संपूर्ण भविष्य बदलून टाकतात. त्या संधीचा योग्य वेळी योग्य उपयोग करणारी व्यक्तीच खऱ्या अर्थाने प्रगतीच्या शिखरावर पोहोचते. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, सतत प्रयत्न करत राहा आणि स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धा अर्पण करा. कारण श्रद्धा, कर्म आणि सकारात्मक विचार यांचा संगम झाला की जीवनामध्ये अद्भुत परिवर्तन घडण्याची शक्यता वाढते. मित्रांनो, पारंपरिक ज्योतिषीय मान्यतानुसार येणारा काळ या राशीच्या व्यक्तींसाठी अनेक नवीन शक्यता आणि आनंदाच्या संधी घेऊन येऊ शकतो. अनेक वर्षांपासून ज्या गोष्टींसाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते, त्या प्रयत्नांना आता योग्य दिशा मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. मनामध्ये निर्माण झालेली निराशा दूर होऊन आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारांची नवीन ऊर्जा प्राप्त होऊ शकते. स्वामी समर्थांच्या कृपेवर श्रद्धा ठेवून पुढे जाणाऱ्या व्यक्तींना जीवनामध्ये नवीन प्रेरणा आणि नवीन मार्ग मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्येही हा काळ महत्त्वपूर्ण ठरू शकतो. मेहनतीने काम करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी नवीन ग्राहक, नवीन योजना आणि विस्ताराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र कोणतेही आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेताना संयम, नियोजन आणि योग्य सल्ला घेणे खूप आवश्यक ठरेल. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रामाणिकपणा हेच यशाचे खरे आधारस्तंभ असतात. आर्थिक बाबतीतही सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. बचतीमध्ये वाढ होऊ शकते आणि नवीन उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होऊ शकतात. तथापि अनावश्यक खर्च टाळणे आणि भविष्यासाठी योग्य नियोजन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आर्थिक स्थैर्य हे केवळ नशिबावर नव्हे, तर योग्य निर्णय आणि शिस्तबद्ध जीवनशैलीवर देखील अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक संधीचा विचारपूर्वक उपयोग करणे आवश्यक ठरेल. कौटुंबिक जीवनामध्ये आनंद, प्रेम आणि परस्पर विश्वास वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा निर्माण होऊ शकतो आणि काही जुन्या गैरसमजुती दूर होऊन नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात.
घरामध्ये धार्मिक कार्यक्रम, शुभकार्य किंवा आनंददायी बातमी मिळण्याचे संकेत देखील पारंपरिक मान्यतांमध्ये व्यक्त केले जातात. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद जीवनामध्ये योग्य दिशा देणारे ठरू शकतात. विद्यार्थी आणि तरुणांसाठी हा काळ विशेष प्रेरणादायी ठरू शकतो. शिक्षणामध्ये एकाग्रता वाढू शकते, नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळू शकते आणि स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास बळकट होऊ शकतो. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून सातत्याने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना अपेक्षित यश प्राप्त होण्याची शक्यता वाढू शकते. सकारात्मक विचार, मेहनत आणि ईश्वरावरील श्रद्धा यांचा संगम जीवनामध्ये मोठे परिवर्तन घडवून आणू शकतो. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असा एक काळ येतो जेव्हा परिस्थिती बदलू लागते आणि नवीन युगाची सुरुवात होते. हा काळ त्या परिवर्तनाचे प्रतीक ठरू शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत धैर्य सोडू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा. मित्रांनो, जीवनामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा नवीन संधी, नवीन आशा आणि नवीन प्रेरणा घेऊन येत असतो. पारंपरिक श्रद्धेनुसार या राशीच्या व्यक्तींसाठी येणारा काळ सकारात्मक बदल आणि प्रगतीचे नवीन मार्ग निर्माण करणारा ठरू शकतो. मात्र कोणतेही यश हे केवळ नशिबामुळे नव्हे, तर प्रामाणिक प्रयत्न, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचारांमुळे प्राप्त होत असते. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि धैर्याने पुढे चालत राहा. स्वामी समर्थांच्या चरणी अढळ श्रद्धा ठेवून सत्कर्म करणाऱ्या व्यक्तींना मनशांती, आत्मविश्वास आणि योग्य दिशा मिळते, अशी अनेक भक्तांची भावना आहे. त्यामुळे जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती आली तरी संयम, नम्रता आणि चांगले विचार कायम ठेवा. प्रत्येक संघर्षामध्ये एक नवीन संधी दडलेली असते आणि प्रत्येक अडथळा आपल्याला अधिक सक्षम बनवत असतो. म्हणून निराश न होता सतत प्रयत्न करत राहणे हेच खरे यशाचे रहस्य आहे. आर्थिक, कौटुंबिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी सातत्य, मेहनत आणि योग्य निर्णय महत्त्वाचे ठरतात. स्वामींच्या नामस्मरणामुळे मनाला सकारात्मक ऊर्जा मिळू शकते आणि चांगल्या विचारांमुळे जीवनामध्ये आनंद आणि समाधान निर्माण होऊ शकते. त्यामुळे दररोज काही क्षण ईश्वर चिंतनासाठी द्या. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि जीवनातील प्रत्येक संधीचे स्वागत करा. ही माहिती पारंपरिक ज्योतिषीय श्रद्धा आणि मनोरंजनाच्या उद्देशाने सादर करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव आणि परिणाम वेगवेगळे असू शकतात. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना स्वतःच्या विवेकबुद्धीचा वापर करावा आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.